नमस्कार श्रोते हो, नमस्कार. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपल्या भेटीला आले आहेत मराठी चित्रपट, नाटक आणि दूरदर्शन मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे, तसंच सध्या भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राशी निगडीत असलेले ज्येष्ठ अभिनेते श्री नागनाथ पाटील सर. सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या बालपणाविषयी आणि अभिनयाची आवड आपल्यात कशी निर्माण झाली याबद्दल काय सांगाल? बालपणीचं म्हणलं तर मला बालपणापासूनच, लहानपणापासूनच अभिनयाची आवड. हं. ज्यावेळा गावातल्या जत्रेमध्ये नाटकं व्हायची, अच्छा. त्या नाटकामध्ये मला खूप इंटरेस्ट असायचा. हं. मुळात हे मला बाळकडू माझ्या आईकडून मिळाले. तर माझी आई एखादी गोष्ट सांगताना एखाद्या माणसाची अशी काही नक्कल करून दाखवायची की आम्ही पोट धरून हसायचं. हं. तर हे सगळं मला आईकडून आले. आणि गावात नाट्य चळवळ असल्यामुळे आमच्या गावात साधारण वर्षातून 2 जत्रा यायच्या. तर त्या जत्रेमध्ये नाटकं व्हायची अच्छा. आणि ती नाटकं, त्या नाटकाच्या तालमी पाहणं हं. आणि त्याच्यात सहभागी होणं हे माझं लहानपणापासून आहे. अच्छा. बरं. सर, अभिनय क्षेत्रात जेव्हा तुम्ही येण्याचा निर्णय घेतलात तेव्हा कुटुंबातील लोकांची प्रतिक्रिया कशी होती? त्यांचं काय मत होतं? नाही, त्यांचं मत करायला हरकत नाही असंच होतं. अच्छा. मला पूर्ण पाठिंबा घरातून माझ्या पत्नीकडून मिळालेला होता. हं. हं. आणि सुरुवातीला मी दूरदर्शनवरती काम करायला सुरू केली हं. आणि एक मालिकाही मी प्रोड्यूस केली. बरं. तर यासाठी माझ्या पत्नीचा खूपच पूर्ण पाठिंबा होता म्हणजे मला. हं. आणि मग आज पाठिंबा असल्यामुळेच मी माझं हे नोकरी सांभाळून हं. मी हे सगळं कामं करत होतो. अभिनयाचं कार्य तुम्ही समोर ठेवलं म्हणजे. हो हो, अगदी अगदी. बरं. सर, पहिली संधी कशी मिळाली आणि तो अनुभव आजही आठवतो का तुम्हाला? त्याबद्दल काय सांगाल? हो, नक्कीच आठवतो. मुळात मी मुंबईला इथून गेलो हं. ते फक्त सिनेमा आणि नाटक याच्या वेळेसाठी. आणि मी माझ्या काही ऑफिशियल कार्यालयीन कामकाज करत असताना मला प्रकाश भेंडे आपले मोठे अभिनेते होते, हं. ते सध्या हयात नाहीत. तर त्यांच्या ऑफिसमध्ये मला जाण्याचा योग आला. बरं. आणि मी मग तिथून मला एक म्हणजे एंट्री म्हणतो ना आपण, एंट्री पॉईंट, तर तिथं मला एक संधी मिळाली. त्यांचा नुकताच एक चित्रपट प्रेमासाठी वाटेल ते नावाचा येऊ घातला होता. बरं. मग त्यात त्यांनी मला पहिल्यांदा संधी दिली, ती असिस्टंट डायरेक्टर, हं. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मला त्यांनी संधी दिली. पण ह्या संधीचा मला असा फायदा झाला की सिनेमाच्या दृष्टिकोनातून त्याची जी काय वेगवेगळी डिपार्टमेंट अंग आहेत, हं. हं. त्या संपूर्ण सिनेमाचा मला अभ्यास करायची पूर्ण संधी मिळाली. बरं. म्हणजे अगदी ॲक्टिंग, त्यात मी छोटासा रोल पण केलं, डबिंग पण केलं, हं. हं. दिग्दर्शन केलं, म्हणजे सगळ्या अंग सिनेमाची मला तिथून मिळाले. बरं. सर, तुमच्याबद्दल जेव्हा आम्ही वाचत होतो बायोडाटा तुमचा, तेव्हा असं लक्षात आलं की आपण मराठी चित्रपट आणि काही हिंदी चित्रपटामध्ये पण भूमिका केलेल्या आहेत. तर आपल्या कारकिर्दीतील असा कोणता चित्रपट किंवा मालिका आहे का ज्याने आपल्याला वेगळी अशी ओळख मिळवून दिली असं आपल्याला वाटतं? याबद्दल आपलं काय मत आहे? हो, निश्चितच. पण ते खरं पण कसं झालं हं. की मी मुंबईत नोकरीमध्ये असेपर्यंत हं. मी छोटे छोटे रोल्स करत होतो, नाटकं करत होतो. बरं. पण मला संधी मिळाली, खरी संधी मिळाली ती आफ्टर रिटायरमेंट. म्हणजे सेवानिवृत्ती झाल्यानंतर मी ज्या वेळेला इकडं गावी शिफ्ट झालो, बरं. त्यावेळेला मला एका सिरियलची संधी मिळाली. ती सुंदरी नावाची ती सिरियल. बरं. त्याच्यामध्ये मला एक मोठा रोल मिळाला. हं. हं. आणि लोक मला ओळखायला लागले, जी लोक ज्यांनी बघितले ते मला ओळखायला लागले, आणि तिथून मला पूर्ण संधी मिळाली. म्हणजे बरं. सर, एखाद्या भूमिकेसाठी आपण केलेली विशेष तयारी असते, तर त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल? की एखादी विशिष्ट भूमिका जर मिळाली तर अशी वेगळी काही तयारी करावी लागते का त्यासाठी? हो, निश्चितच करावे लागते. आता आम्ही अ युजलेस जीनियस नावाचं नाटक सध्या माझं सुरू आहे. अच्छा. त्याच्यामध्ये मी JP मॉर्गन हं. ही भूमिका करतोय. साधारण ती विलिनिश भूमिका अशी आहे. हं. तर आता हे JP मॉर्गन हे पात्र होऊन गेलेलं आहे. मग त्याच्या संदर्भातलं मी सगळे गुगलवर सर्च केलं आणि JP मॉर्गनचे फोटोज बघितले, त्यांचे लुक्स बघितले, हं. त्यांच्यातले बारकावे. त्याचे बारकावे शोधण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याबद्दलची माहिती पूर्ण वाचली. बरं. मग असा फार श्रीमंत असा माणूस तो कसा ऍक्ट करेल याचा मी पूर्ण अभ्यास केला. म्हणजे त्याची चाल कशी असेल, त्याचं बोलणं कसं असेल, त्याचं बघण्याची दृष्टी कशी असेल, हं. हं.
हा सगळा मी अभ्यास केला आणि अभ्यासाचा मला फायदा होतो. म्हणजे एखादं पात्र जर आपल्याला निभवायचं असेल, म्हणजे रंगभूमीवर म्हणा किंवा चित्रपटात म्हणा, त्याबद्दल सखोल माहिती असणं, म्हणजे बारीकने बारीक माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. निश्चितच आवश्यक आहे. बरं सर, आता चित्रपटात आणि मालिकांमधनं पण आपण अभिनय केलेला आहे, तर चित्रीकरणादरम्यान एखादा मजेशीर किंवा असा भावनिक प्रसंग आपल्याला आठवतो का? हो, निश्चितच आठवतं. कारण एखादा प्रसंग असा असतो की तुमच्या आयुष्यात घडलेल्या घटनेचं कुठंतरी त्याच्यामध्ये प्रतिबिंब येतं. बरोबर. म्हणजे मी आता एक लग्न आणि बरंच काही नावाचा एक चित्रपट केला आहे. तो आगामी चित्रपट आहे, अजून प्रदर्शन त्याचं व्हायचं आहे. तर त्याच्यामध्ये मी हिरोच्या वडिलांची भूमिका केलेली आहे. बरं. आणि तसा तो थोडासा भावनिक असा तो चित्रपट आहे. तर मला ना त्यावेळेला माझ्या मुलाची आठवण झाली, कारण मग मी ते तो वडील म्हणून त्याच्याशी रिप्रेझेंट करत होतो. तर मला तो समोर मला माझा मुलगाच दिसायचा आणि मला मग ते त्या चित्रपटाच्या प्रसंगानुसार ना मग ते आठवण येत गेली त्याची. बरोबर. असं कधी कधी होतं आपल्याला. त्याच्यामुळे तो प्रसंग असा भावनिक दृष्ट्या रंगत गेला असेल. 100%. बरोबर. सर, अभिनय करताना दिग्दर्शकांकडून मिळालेली एखादी शिकवण जी असते, एखादा डायरेक्टर आपल्याला जेव्हा डायरेक्ट करतो त्याच्याकडनंही बरंचसं शिकण्यासारखं असतं. आपण बऱ्याचशा डायरेक्टरांच्या अंडर पण काम केलं आहे, तर त्यांच्याकडनं काय काय शिकलात किंवा त्या गोष्टींचा उल्लेख करताना काय सांगाल? मी निश्चितच उल्लेख करेन. म्हणजे माझे गुरु मी म्हणतो त्यांना, जुने जाणते दिग्दर्शक ज्यांनी अनेक हिट चित्रपट दिले, त्यांचं नाव आहे दत्ता केशव. बरं. ज्यांनी भिंगरी, फटाकडी असे चित्रपट दिले, म्हणजे आजच्या पिढीला माहिती असणार ते. असे दिग्दर्शक मला लाभले की अतिशय स्वभावाने शांत, आणि त्यांच्याकडून एवढं शिकायला मिळालं की आपण कॅमेरा कसा लावायचा, अँगल कसे बघायचे, त्यातले कॅमेरामधून बघताना बारकावे त्याचे कसे शोधायचे, याचं मला त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. मी त्यांचा खरं तर ऋणी आहे. मी ते ह्या क्षेत्रात आणण्याचं काम त्यांचं खूप महत्त्वाचं आहे. बरं. सर, आपण जेव्हा चित्रपटसृष्टीमध्ये किंवा रंगभूमीवर आपण पदार्पण केलं, तेव्हाची स्थिती आणि आत्ताची स्थिती चित्रपटसृष्टीची, यात आपल्याला काही तफावत किंवा काही अंतर जाणवतं का? टेक्निकल तफावत सोडून मला फारसे काही तफावत नाही. म्हणजे आता नवीन डिजिटल कॅमेरे, त्यावेळेला रीलचे कॅमेरे होते माझ्या वेळेला, आता डिजिटल कॅमेरे आले, आणि आत्ताची पिढी आहे एक्सलंट आहे. म्हणजे उलट मी मागच्या परिस्थितीपेक्षा आत्ताची परिस्थिती सुधारण्याची आहे असंच मी म्हणेन. अच्छा. चांगली परिस्थिती आहे. म्हणजे टेक्निकली साऊंड आहे असं म्हणायला काही हरकत नाही. निश्चितच आता खूपच टेक्निकली. आणि मला वाटतं सर, याच्यामुळेच टेक्निकल म्हणजे तांत्रिक गोष्टी आता वापरण्यात येतात, तर त्याच्यामुळे मला वाटतं काम पण कमी वेळात जास्त होते. निश्चितच होतं. बरोबर. सर, आपण मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये पण भूमिका साकारलेल्या आहेत, तर त्याच्याबद्दल आमच्या श्रोत्यांना थोडं सांगा. आता माझे खरे तर हे बरेच येऊ घातलेले चित्रपट आहेत मराठी. बरं. त्याच्यामध्ये एक रावणा आहे, त्याच्यामध्ये एक मी बिल्डरचा रोल केलेला आहे. आत्ताच मी जसा उल्लेख केला लग्न आणि बरंच काही, हा चित्रपटामध्ये मी हिरो आहे त्याच्या वडिलांचं मी काम केलं आहे. बरं. आणि माझा महत्त्वाचा हिंदी येणारा चित्रपट वाटतो तो म्हणजे इठा, लक्ष्मण उतेकर सर यांनी डायरेक्ट केलेला आहे. बरं. आणि श्रद्धा कपूर विठाबाईंचं काम करतायत. अच्छा, त्याच्यात आहे आपण. क्या बात आहे. माझी भूमिका छोटी आहे. अच्छा. पण तो जो काय माहोल मला अनुभवायला मिळाला, बरं, तर मला असं वाटतं की मी आत्तापर्यंत जे काय मिळवलं असेल तर तो माहोल मला जो एवढा आवडला ना की बस आता आपल्या जीवनाचं सोनं झालं असं मला वाटलं. क्या बात आहे. सर, मला इथे अजून एक प्रश्न विचारायची इच्छा होते की हा चित्रपट आपल्याला कसा मिळाला सर? त्याचं असं होतं की कोल्हापूरमध्ये इठा या चित्रपटासाठी ऑडिशन्स चालू होते. बरं. साधारण 1,500-2,000 हजार लोकांची ऑडिशन्स वेगवेगळ्या भूमिकेसाठी. अच्छा. आणि त्या ऑडिशनला माझं सिलेक्शन झालं. आणि मग तो एक छोटासा रोल आहे त्याच्यामध्ये, पण अनुभव खूप मोठा होता. खूप मोठे डायरेक्टर, खूप मोठे आर्टिस्ट याच्यामध्ये वावरायला मिळालं. मी खूप धन्य झालो त्यामुळे. सर, आजच्या नव्या पिढीतील कलाकारांमध्ये कोणते गुण आपल्याला विशेष जाणवतात? अभ्यासवृत्ती. आता जे सिनेमे केले किंवा आता जे मी सध्या नाटक करतोय, अ युजलेस जीनियस, अच्छा, त्याची जर टीम बघितली ना तर ती सगळी 18 ते 24 अच्छा ह्याच वयाचे, सगळी तरुण लोक. म्हणजे डायरेक्शन, लिखाण,
श्रेयस सोनार या एकदम 23 वर्षाच्या मुलानं त्याचं लिखाण केले. बरं. पार्थ घोडपडे नावाच्या एका मुलानं 24 वर्षाच्या मुलाने त्याचं दिग्दर्शन केले. आम्ही आत्तापर्यंत त्याचे 5 प्रयोग केले. पण आणि मला एवढं झपाटून हे लोक काम करतात ना, म्हणजे मला आश्चर्य वाटतं या गोष्टीत. आणि मी एकटा फक्त सिनियर आहे त्याच्यामध्ये. अच्छा. त्यामुळे मलाही डबल तरुण झाल्यासारखं वाटतं. क्या बात आहे. सर, भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राशी आपला प्रवास कसा काय सुरू झाला? आपण कसे काय त्याला कनेक्ट झालात, याबद्दल काय सांगाल? मी ज्यावेळेला रिटायरमेंट नंतर गावी शिफ्ट झालो, बरं, त्यावेळेला मी कामानिमित्त बघत होतो कुठे आपल्याला संधी मिळते का इथं ह्या बाजूला. मग मला समजलं का जाहिरात त्याची आली होती भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राची कोल्हापूरची, की त्यांचा एक 3 महिन्याचा ॲक्टिंग कोर्स आहे, तो करायचा. मग मला ती एक संधी वाटली तिथे. मग मी त्या भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रामध्ये ते वर्कशॉप मी अटेंड केलं 3 महिन्याचं. आणि मग तिथं आमचे गुरु म्हणजे नाटककार हिमांशू स्मार्थ, अच्छा, यांच्या हाताखाली मी हे सगळं नाटक, उच्चार कसे करायची, भाषा कशी बोलायची, नाटकाचे विविध अंग, त्यातून अजून मला वेगळं शिकायला मिळालं. अच्छा. म्हणजे रिटायरमेंट नंतर परत मी विद्यार्थी झालो. वा. सर, आता हे जे भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र आहे, तर त्या केंद्रामार्फत सांस्कृतिक उपक्रम पण राबवले जात असतील काही, तर त्याबद्दल काय माहिती द्याल? तिथे विविध प्रकारचे वर्कशॉप्स असतात आणि तिथे अभिनय आणि थिएटर अकॅडमी आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण सिनेमा शिकवला जातो. अच्छा. नाटक शिकवलं जातं. आणि तसंच एक ललित कला केंद्र पुणे यांचा एक क्रॅश कोर्स तिथं चालवला जातो 1 वर्षाचा. अच्छा. ज्याच्यामध्ये पूर्ण नाटक हा विषयच पूर्ण शिकवला जातो. आणि आता ह्या ॲडमिशन्स आता इथं चालू होतील. बरं. म्हणजे सिनेमा आणि नाटक दोन्ही एकत्र शिकवलं जातं तिथं. बरं. सर, आपण दशावतार हा पण उपक्रम राबवता बऱ्याच वर्षापासून, तर या उपक्रमाबद्दल काय सांगाल सर? आणि हे कधीपासून सुरू केलं आपण? आता ह्या गोष्टीला जवळजवळ 4-5 वर्ष झाले. आमचे एक मित्र आहेत विशाल, बरं, त्यांनी ते कोकणातले आहेत. तर कोकणामधला जो काही लोककला प्रकार आहे, ज्याला आपण दशावतार म्हणतो, त्यांनी त्याच्यावरती एक छानसं एक नाटक लिहिलं, दशावतार. आणि ते नाटक आम्ही भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राच्या तर्फे ते जवळजवळ आम्ही 35 प्रयोग आम्ही विविध गावामध्ये आणि शहरामध्ये केलेले आहेत. अच्छा. म्हणजे आम्ही अगदी शाळेतही प्रयोग केलेले आहेत आणि थिएटरमध्ये पण प्रयोग केलेला आहे. तो एक माझ्यासाठी एक मोठा अनुभव म्हणायला हरकत नाही. अच्छा. आणि परत तो सगळी तरुण पिढी आणि मी त्यात एकमेव सिनियर. अच्छा. अशीच गंमत आहे. मग खूप मजा येते ह्या लोकांच्यावर काम करायला. पण सर, हा उपक्रम जेव्हा आपण राबवायला सुरुवात केली, तर याच्यासाठी काही विशिष्ट तयारी करावी लागली का? हो, जवळजवळ आमची दिग्दर्शकांनी 3 महिने तालीम फक्त आमच्या हालचालीवरती घेतली. कारण तो दशावतार हा एक प्रकार असा आहे की त्याला एक विशिष्ट एक हालचाल करावी लागते, किंवा युद्ध दाखवताना एक विशिष्ट चाल असते. हां, बरोबर. ह्या गोष्टी आम्हाला, आणि एक विदाऊट माईक सगळे सिस्टम असते, त्यामुळे तुम्हाला संवाद फेक जी आहे ती जबरदस्त करावी लागते. अच्छा. तर याच्यासाठी आम्हाला त्यांनी जवळजवळ 3 महिन्याचं ट्रेनिंग आमचं घेतलं आणि त्याच्यानंतर मग नाटक वाचायला सुरुवात केली. बरं. आणि त्याच्यानंतर मग तालमींना सुरुवात केली. ही जी प्रोसिजर आहे ती जवळ एक आमची 8-9 महिन्याची हीच प्रोसिजर चालू होती. अच्छा. हो, त्याला एक स्पेशल ट्रेनिंग घ्यावंच लागलं आम्हाला. अच्छा. सर, मग आजपर्यंत कुठे कुठे हे हा उपक्रम तुम्ही राबवलेला आहे? आमचे मुंबईला 2 झाले. बरं. पुण्याला 2 प्रयोग झाले, बेळगावला झाला, सातारला झाला, कोल्हापूर सांगलीच्या आसपासच्या खेडेगावातून झाला. म्हणजे अगदी मी गणपतीला, जत्रेला, देवळातल्या जत्रेला, अशा ठिकाणी पण आम्ही हा प्रयोग करतो. मग याच्यामध्ये प्रेक्षकांचा रिस्पॉन्स, त्यांची प्रतिक्रिया कशी होती सर? आपल्या ह्या बाजूला अशी दशावतार नाटकं म्हणतात, दशावतार खूप कमी होतो. अच्छा. त्यामुळे मूळ दशावतार ज्याला आपण म्हणतो, तो सादर करताना आम्हाला प्रेक्षकांना असे रिस्पॉन्स मिळत होते की हे काहीतरी वेगळं आहे. त्यामुळे त्यांची इन्व्हॉल्वमेंट एवढी असायची की आम्हाला उत्साह आमचा डबल व्हायचा. त्यामुळे आतापर्यंत आमच्याजवळ 35 प्रयोग झाले.
सर, आजच्या तरुणांना समजा या अभिनय क्षेत्राकडे यायचं असेल, रंगभूमी असो की चित्रपट, तर तुम्ही त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? संदेश मी एवढाच देईन, या क्षेत्रात यायचं असेल तर तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील, हं, शिकावं लागेल आणि मूळ म्हणजे शिस्त पाळावी लागेल. बरोबर. तर मी ह्या क्षेत्रात बघितलं की शिस्त एवढी महत्त्वाची आहे तुमच्यासाठी ना. हं, तुम्ही थोडेसे जरी बेशिस्त वागला, अगदी वेळेवर नाही आला तर तुम्हाला कामं मिळायची बंद होतात. बरोबर. एवढं वेळेला महत्त्व आहे. तर वेळ ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. हं, आणि तुम्हाला कुठलंही पात्र करायला मिळू शकतं आयुष्यामध्ये. हं, असं नाही की मी हेच टाईपची करेन, मी हिरोज करेन, हे असं नाही आहे. वेगवेगळे तुम्हाला रूपं सादर करावे लागतील. मग हे तुम्हाला मिळणार कुठून? आपल्या समाजातूनच मिळणार ना. बरोबर. मग त्याचं ऑब्झर्वेशन करणं, असे काही व्यक्तिमत्व आपल्या समोर येतात, हं, त्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करणं आणि ते कुठेतरी आपल्या मनात साठवून ठेवणं. हं, मग ती व्यक्तिरेखा तुम्हाला सादर करताना हं, हं. मग त्या व्यक्तिरेखेचा आधार घेऊन मग तुम्ही ती सादर करायची. ऑब्झर्वेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. बरोबर. निरीक्षण खूप महत्त्वाची बाब आहे. बिलकुल. सर, जसं आपण अभिनय क्षेत्रात पण आहे आणि आपण दिग्दर्शन पण करताय आता, हो. तर त्याचा अनुभव कसा आहे आणि आता सध्या कोणकोणत्या प्रोजेक्ट्सवर आपलं काम सुरू आहे? माझं एक आता सध्या शॉर्ट फिल्मवरती काम सुरू आहे. बरं, ती शॉर्ट फिल्म आता म्हणजे मी स्वतः ते डिरेक्ट करतोय बरं. आणि एक सिनेमा डिरेक्ट करायचं आहे, पण सध्या त्याच्यावरही माझं काम सुरू आहे, बरं. लिखाणाचं काम सुरू आहे. हं, हं, हं. बघूया कधी त्याचा योग येतो ते. पण शॉर्ट फिल्म आता लवकरच सुरू करतोय मी. बरं. सर, आपण आता गेल्या इतक्या वर्षापासून अभिनय क्षेत्रात आहात. दशावतार हा उपक्रम पण आपण राबवत आहे. तर वेगवेगळ्या पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित करण्यात आलेलं असेल. तर मुख्य जर पुरस्कारांचा उल्लेख करायचा असेल तर आपण कोणत्या पुरस्कारांचा कराल? म्हणजे नुकतंच आम्ही जे आता मी सांगितले अ युजलेस जीनियस, बरं. हे जे नाटक आहे, जे थोर शास्त्रज्ञ जे होऊन गेले सर निकोला टेस्ला यांच्या लाईफवरती आहे. हं, हं, तर त्याचा आम्ही एक प्रयोग कामगार कल्याण मंडळ हं. यांच्यासाठी महाराष्ट्र शासनासाठी केला होता. तर मी जे आत्ता उल्लेख केला होता की JP मॉर्गन हं. हे त्यात मी एक पात्र करतोय, तर त्या पात्रासाठी मला महाराष्ट्र शासनाचं अभिनयाचं पारितोषिक मला मिळालं. वा. तर माझ्यासाठी एक अविस्मरणीय हे होता, प्रसंग होता. सर, जाता जाता शेवटी आमचे आकाशवाणीचे जे श्रोते आहे, आज आपली जी मुलाखत ऐकतायत, त्यांच्यासाठी आपण काय संदेश द्याल? काही नाही, येणाऱ्या चांगल्या चांगल्या चित्रपटावरती, चांगल्या चांगल्या नाटकांच्यावरती प्रेम करा. हं, कारण कितीही कुणी मोठा ॲक्टर असला, कितीही कुणी मोठा प्रोड्युसर असला, तरी जोपर्यंत प्रेक्षक नाहीत हं. तोपर्यंत त्याला किंमत नाही. बरोबर. म्हणून चांगल्या गोष्टींना, चांगल्या कलेला, कुठलीही कला मी म्हणतो, हं, कुठल्याही कलेला अगदी मनापासून दाद द्या. हं. मग असे तुमच्यासमोर कलाकार घडत जातील. वा. सर, आपल्या आयुष्यातील अनेक सुंदर आठवणी, अनुभव आणि विचार आपण आमच्या श्रोत्यांसमोर मांडलेत. मनमोकळेपणे आज आपण या विषयावर गप्पा केल्या, त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीस आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा.